पाऊस अचानक यायला लागला. आम्ही तोडत होतो गवार आणि मिरची. आत्या गवार तोडत होते, मी मिरची तोडत होते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान मस्त अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर अचानकच पाऊस येतो, अचानकच ऊन, त्यामुळे कामाचा खूप गोंधळ होतो. आणि आत्याने आज भाजीला गवार निवडायला घेतली आहे, कारण बरेच दिवस झालं गवारीची भाजीच नाही केली. गवार असून म्हणजे तोडण्याला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे. आणि लांब आहे थोडीशी आमच्या घरापासून गवार, मग त्याच्यामुळं काय झालं आहे, गवारीची भाजीच बनवलेली नाही आहे. म्हणून आत्याने घेतली, आणल्याच घेतली गवार निवडायला. आणि मी एक 5-1 किलो मिरची तोडली होती. जरा उशीर झाला होता जायला, दुपारून गेलो होतो, कारण खूप ऊन होतं आज दुपारी, त्याच्यामुळे उन्हाचं गेलेच नाही मी. गाई पण आणून बांधलेले आहेत, कारण पावसामुळे काय होतं, परत गाई आणायच्या म्हणलं की मग खूप हे होतं, गोंधळ होतं. म्हणून मामाने पाऊस थोडासा यायला लागला की गाई आणल्या. आणि तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, भोत घालायला चालू आहेत. खरबूज जिथं आम्ही लावली होती तिथे भोत घालायला ट्रॅक्टर गेला आहे. पाऊस थोडासा बंद झाला, मग ह्या काय घरी आलेच नाहीत. आमची मनीभाऊ बघा कशी बसली, पाऊस हे झाला की बाहेरून बसली. आणि तिकडे शेळ्या पण धुराची मी तयारी करून ठेवली आहे, कारण नंतर खूप मच्छर आणि माशा चावतात गाईंना. आणि शेळ्या आज जाऊन बसल्यात पावसामुळे. त्यांना पण आज थोडंसं फिरवून आणलं. आज काही टोमॅटो बांधायला नव्हते कोण, मग मामांनी जेवण केलं आणि शेळ्या फिरून आणल्या. आमच्या कोंबड्यांच्या पिल्लांमध्ये ना 2 कोंबडे आहेत आणि 3 कोंबडे आहेत. ती पिल्ला तर खूप छान अशी मोठी झाली आहेत बघा तिकडे. तो तांबड्या कलरचा कोंबडाचा आणि एक काळ्या कलरचा कोंबडा आहे. बाकी कोंबड्या आहेत सगळ्या. आता मी काय करते, थोडंसं धूर करते. आणि आमच्या गणेशचं काय चाललं आहे बघूया, कारण गणेशचं चाललं होतं मगाशी मॅगी खायची म्हणून, मग तो मॅगी करतोय बहुतेक. तर चला बघूया. वातावरण असं झालेलं आहे, मस्त वारं वगैरे सुटलं आहे. घरी आलो, पटपट सगळं आतमध्ये घेतलं, तरी आमच्याकडून कांद्याचे बी भिजले गेले. बाजा वगैरे आत घ्यावे लागतात, बाजा बाहेर असतात. हे बघा, इकडे ह्याची मॅगी पण बनवून खाऊन झाली. हिरवी मस्त अशी मिरची काढली, तुम्हाला मी दाखवते आज. ती मिरची खूप तिखट अशी मिरची आहे, म्हणजे हात तोंडाला जरी लागला तरी आगाग होती. अशी तोडली आत्याने, एक पाटी गवार तोडली. आता हे न्यायचं सोमवारच्या बाजारासाठी. टॅमॅटो उद्या सकाळी तोडणार आहे आम्ही. आणि माझ्या एक हे आहेत सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांना ना माझ्याकडून तूर डाळ हवी आहे, लसूण हवा आहे, मसाला हवा आहे, मूग डाळ हवी आहे, सगळं मला त्यांना द्यायचं आहे. पण थोडंसं माझं कामामुळे गोंधळ होतं आहे. डाळ आमची मेलमधनं यायची राहिली आहे, त्याच्यामुळे मी त्यांना हे करत नाही. मी हे म्हणजे द्यायला मला उशीर होते, त्या सारख्या मला हे करतायत. म्हणजे त्यांना गावरान सगळं पाहिजे आहे, द्यायचं आहे मला त्यांना पण लवकर. जर तुम्हाला पण काय हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ज्या काही डाळी वगैरे हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रात्री पण खूप सारं असं वारं सुटलेलं होतं, आणि काय झालं, हे झाडाची भीती वाटते, कारण हे झाड नेमकं छप्परवर आहे, छप्परवर पडायची भीती वाटते. सकाळी मग आम्ही चालू केले टॅमॅटो तोडायला. टॅमॅटो अशी खूप सारी हिरवी झालेली आहेत आणि मोठे मोठे टॅमॅटो लागलेले आहेत, हे बघा. आणि जे काही फांद्या खाली लोळत आहेत त्या परत बांधायला चालू केल्या आहेत, कारण काय होतं आहे, टॅमॅटो खराब होत आहेत खाली. म्हणून आज काल काय ते आले नव्हते, पण आज ते आलेले आहेत. मामा पण बांधू लागत आहेत. आणि मी तोडते टॅमॅटो, मी आणि आत्या, कारण बाजारासाठी टॅमॅटो न्यायचे आहेत. ते 2 ताई, एक दादा आलेत आणि मामा, त्यांचं चालू आहे बांधायचं. मला थोडंसं बांधायचं जमत नाही आहे, मला खरं शिकायचं आहे, कारण कोणतंही काम शेतातलं आलंच पाहिजे. मी कधी म्हणजे प्रयत्न केलाच नाही आहे, त्याची काहीतरी गाठ वेगळी असते, ती आली पाहिजे मारता. मग ती काय मला जमत नाही, त्याच्यामुळे मी टॅमॅटो बांधायला त्याच्या भानगडीत पडत नाही. मग मामांना म्हणलं मी जाते बाजाराला, तुम्ही थांबा. मग आम्ही जेवण केलं, आवरलं, आणि गणेश आणि मी निघालो. आज गणेश येणार होतो माझ्यासोबत, तर गणेश आणि मी जाणार आहोत. आधी टॅमॅटो निवडून घेतली सगळी, जेवण केलं, आणि हे बघा अशी निवडून जे टॅमॅटो आम्ही कॅरेटमध्ये भरली आहे. गवार पण आता मला पिशवीत किंवा पोत्यात भरायची आहे. आणि पाठीमध्ये खराब झालेली सगळी टॅमॅटो आम्ही ठेवलेत. तर तिकडे मिरची ठेवली, तुम्हाला दाखवते. मी काल दाखवलेलीच आहे मिरची काढलेली, ती तिकडे झाकून ठेवली आहे, ती पण मी आता पिशवीत भरते, कारण टेम्पो आत नाही येणार आहे, रोडला आम्हाला जावं लागणार आहे. आधी गाडीवर नेऊन सगळं ठेवून येतो, मग परत गाडी लावतो आणि परत जाऊन थांबतो रस्त्याला. तर इकडे मिरची ठेवली, तर मिरची पण भरते पिशवीमध्ये, कारण सगळं भरून व्यवस्थित घेतलं की मग हे होतं आहे, पटपट घेऊन जातं, कारण इथून डोक्यावर घेऊन जायचं आहे आम्हाला. आधी कॅरेटून गाडीवर ठेवणार आहे मिरची, आणि हे गवार मी डोक्यावर घेऊन जाणार आहे. हवं का, मिरची काल झाकून अशी ठेवलेली होती. सगळं भरलं आणि घेऊन आलो रोडला. तर गणेश बसला इकडे कॅरेटवर. हे 2 कॅरेट
गवार मिरची असं सगळं भरून घेतलं आहे. गाडी येईल आता लवकर, वाट बघत बसलो आहे आम्ही. ते पण त्यांचा पण हे असतो, भाजीपाला असतो, मग ते त्यांच्या गाडीत आम्ही जातो. जवळच इथं गाव आहे, मालवणीला जायचं आहे. सोमवारी मालवणीला जायचं आणि मंगळवारी मग बुधवारी इकडे जायचं वैरागला. हा मेन रोड आहे कुर्डवाडी वैराग, आणि इथून आमचं घर तिकडे आतमध्ये लांब आहे. तिकडून आम्ही इकडे सगळं आणून ठेवले. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी वटपौर्णिमे दिवशी बघा वातावरण कसं झालेलं आहे. खूप सकाळपासूनच पहाटेपासून आभाळ आलेलं होतं, गरजत होतं थोडंसं, म्हणजे पाऊस चालू पण झाला होता. पावसाचं काही सांगता येत नाही, कधी पाऊस येईल त्याचं काहीच सांगता येत नाही. तर गाई तिकडे बघा छान अशा बांधलेल्या आहेत, आणि शेळ्यांचं पण झालेलं आहे सगळं झाडलोट माझी करून, खुराक टाकलेलं आहे त्यांना. ते पण निवांत सगळे बसलेत. आणि आज बेत आहे पुरणपोळीचा. आज काय ते कामाला येणार नाही ताई त्यांची, म्हणजे वटपौर्णिमा असल्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली आहे. आम्हाला काय वडाला जायचं नाही, आम्हाला आहे सुतक. पण गणेशला खायची आहे, तरी पण म्हणजे पुरणपोळी रसपोळी खायची आहे. आमच्याकडे ना आमरस शेवट आता आज करतात वटपौर्णिमेला, आणि मग पुरणपोळी भजी पापडी असं सगळं कुरडई वगैरे करायचं. आत्या पीठ मळतायत, त्याची घाई चालू आहे, त्याला लवकर हे करायचं आहे. आज लवकर आंघोळ वगैरे करून बसलाय. आंबे स्वच्छ धुवून घेतलेत, काल मी बाजारातून पण आंबे आणलेत, आणि आमच्या दिराणी पण आम्हाला दिलेले आहेत आंबे. आत्या पीठ भिजवत आहेत ह्याच्यासाठी, पोळ्यांसाठी चपातीसाठी. इकडे बघा आंबे स्वच्छ धुवून ठेवलेत. हे मी काल आणलेले आहेत 100ला 1.5 किलो आंबे, हे किलोवर आणलेले आहेत. आणि तिकडे बघा हे शंभूने आम्हाला म्हणजे दिलेले आहेत, छान असे त्यांचे पण आंबे आहेत. आता हे धुवून घेतलेत, ह्याचा करायचा आणि परत त्याचा एक दिवशी करायचा, आणि मग आमरस परत हे नाही करायचं आंबे, कारण नंतर खराब निघतात. इकडे डाळ घातलेली, हरभरा डाळ घातलेली शिजत. डाळ पण म्हणजे कुकरला खरं लावायची होती, पण नाही लावली, कढईत शिजत घातली, कारण ही डाळ लवकर शिजत पण नाही घरची डाळ असल्यामुळे. पण म्हणलं कुकरला मला येळवण पाहिजे तेवढं आमटीसाठी निघत नाही, मग तो डबल कुटाणा होतो. मग त्याच्यामुळे मी काय केलं, ह्याच्यातच घातली, कढईमध्येच डाळ शिजत घातली. नंतर आम्हाला आवरून जायचं आहे, परत आता बुधवारच्या बाजारासाठी तोडायची आहे गवार मिरची. मग आधी स्वयंपाक करतो आणि मग जातो तिकडे गवार आणि हे करायला, बाकीची कामं आवरून. मांजरं वाट बघताय, त्यांना चपाती खायची आहे. सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे. तर तुम्ही काय बनवता वटपौर्णिमेला हे पण मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर मामा गावात गेलेत, आले की मग शेळ्यांना सोडतील, जेवण करतील आणि शेळ्यांना चरायला घेऊन जातील. मी आता बाकीचं स्वयंपाकाच्या तयारीला लागते. खोबरं वगैरे खिसून घेते, आमटीसाठी वाटण करून घेते, कारण लाईटीचा काही भरोसा नसतो आमच्याकडे. लाईट म्हणजे बराच वेळ जाते. मग मी जे मिक्सरचे कामं आहेत ते करून घेते, नाहीतर लाईट गेलं की मला मग ते हाताने कुटत बसावं लागेल. तर मग छान असं डाळ शिजून घेतली, येळवण वगैरे काढलं, चरका देऊन घेतला. कुरडया आणल्यात, ह्या माझ्या आईच्या त्याच्या सुनेने दिल्यात. छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात. येळवण काढले, वाटण करून घेतलं, खोबऱ्याचं, लसूण, टॅमॅटो, तेल घातलं, कढीपत्ता छान भरपूर घालून हे केलं आहे, खोबरं घातलं आहे, कांदा भरपूर चिरून ठेवला आहे मीठ घालून. भजीसाठी पुरणाला छान चरका दिलेला, इलायची बडीशेप घालून पुरण वाटून घेते, आमटीला फोडणी घालून. छान असा मसाला आपला तळलेला आहे आता. आणि त्याच्यात हे जे येळवण असतं ते मी ह्याच्यात घालते. येळवण्याची एक आठवण आहे मला अजून आठवतं. आई कामाला गेली होती, मला डाळ शिजायला घातलं, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. मग आईने काय केलं, मला डाळ शिजत घालायला सांगितली, आणि येळवण काढून, म्हणजे तोपर्यंत मी कामावर येईपर्यंत डाळ शिजव बोलली. आणि मग मी काय केलं, डाळ शिजली आणि बाहेर नेलं, येळवण सगळं असं बाहेर ओतून टाकलं. ही एक मला आठवण आहे ह्याची. मग छान असा दुपारी आम्ही स्वयंपाक बनवला ह्याचा पुरणाचा. गाणी गेलो, आत्या गेल्या गवार तोडायला, मी मिरच्या तोडल्या, आलो परत संध्याकाळी, आणि छान असा धूर केला, कारण खूप सारे मग हे माशा चावत होत्या गाईंना. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.